एका गावात एक तरुण राहत होता. वय वाढत चाललं होतं, पण त्याचं लग्न काही केल्या जमत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले. नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून अनेक स्थळं आली, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा निर्माण व्हायचा. कधी मुलाला मुलगी पसंत पडत नसे, तर कधी मुलीला मुलगा पसंत नसे. कधी दोघांचं बोलणं चांगलं व्हायचं, लग्न जवळपास ठरल्यासारखं वाटायचं, पण ऐनवेळी काही जवळचे लोक मध्ये होऊन लग्न मोडून टाकायचे. जमता जमता गोष्ट हातातून निसटून जायची. हळूहळू त्या तरुणाच्या मनात निराशा दाटू लागली. आपलं लग्न होणार की नाही, हा प्रश्न त्याला सतत चळू लागला. उपाय म्हणून तो अनेक ठिकाणी गेला. कोणी ब्राह्मणाकडे जायला सांगितलं, त्याने जन्मशांती पितृशांती घालायला सांगितली. त्याने ते सगळं केलं, पण तरीही परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. लग्नाचा प्रश्न तसाच राहिला. खर्च वाढत गेला, पण मार्ग काही सापडत नव्हता. त्या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अशाच एका दिवशी त्याला संत बळूमामा यांचा एक भक्त भेटला. त्या भक्ताने त्याची सगळी हकीकत शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाला, तू सगळीकडे फिरलास, पण एकदा बळूमामांच्या मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना करून बघ. तिथे तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला. तो भक्त त्याला स्वतः बळूमामांच्या मंदिरात घेऊन गेला. मंदिरात गेल्यावर त्याने मनोभावे पूजा केली. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त मनातलं दुःख संतांसमोर मांडलं. पूजा झाल्यानंतर बाळूमामांच्या पुजाऱ्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं, तुझं बाशिंग बांधलेलं आहे. कोणीतरी मुद्दाम तुझं लग्न होऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले आहेत. पण काळजी करू नकोस, बाळूमामांच्या कृपेने हे बंधन तुटेल. पुजाऱ्यांनी त्याला उपाय सांगितला. बाळूमामांच्या नावाने 11 वार ओल्या पडद्याने कर आणि श्रद्धेने बाळूमामा बाळूमामा असा जप कर. 3 दिवसांत तुझं बांधलेलं बाशिंग तुटेल आणि 6 महिन्यांच्या आत तुझं लग्न होईल. त्या तरुणाने पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने तो उपाय केला. दिवस गेले आणि खरंच 3 दिवसांत त्याच्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. नंतर काही महिन्यातच एक योग्य स्थळ आलं. यावेळी कोणताही अडथळा आला नाही, कुणी मध्ये पडलं नाही. बोलणी सुरळीत झाली आणि अगदी 6 महिन्यांच्या आत त्याचं लग्न ठरून पारही पडलं. या घटनेनंतर त्या तरुणाला एक गोष्ट समजली, उपायांपेक्षा महत्त्वाची असते ती श्रद्धा. बाळूमामांच्या कृपेने त्याच्या आयुष्यातला मोठा अडथळा दूर झाला आणि त्याचा संसाराचा मार्ग मोकळा झाला. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं कमेंटमध्ये नक्की लिहा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ती फक्त श्रद्धा आणि प्रेरणा म्हणून लिहिली आहे. या कथेतील घटना, नावे किंवा प्रसंगांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी थेट संबंध नाही आणि तसा काही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.